नमस्कार, मी सुवर्णा जोशी. स्पीड न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेगवान घडामोडींचा आढावा घेणार आहोत या बुलेटिनमध्ये. छत्तीसगडच्या माओवादग्रस्त सुकमा जिल्ह्यामध्ये माओवाद्यांच्या हल्ल्यात कोब्रा बटालियनचे 10 जवान शहीद झालेले आहेत. 10 पैकी 8 जवान हे गंभीर जखमी असून त्यांना उपचाराकरता तातडीनं हेलिकॉप्टरने रायपूरला हलवण्यात आलं. सुकमा जिल्ह्यात बुरकापालच्या जंगलातील ही घटना आहे. कोब्रा बटालियनचे जवान अभियान राबवून परत येत असताना बेस कॅम्पच्या 6 किलोमीटर अगोदर माओवाद्यांनी सापळा रचला होता. अमरावतीतील अंजनगाव सुर्जी इथं एका अज्ञात वाहनानं दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत 2 भावांचा मृत्यू झाला. ही धडक इतकी जोरदार होती की गाडीचा चक्काचूर झाला. या अपघातामध्ये विनय दामले यांचा जागेवरच मृत्यू झाला, तर आकाश दामले याला ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला, तर वाहन चालक पळून गेलाय. मुंबईतील धारावीमध्ये अतिशय धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. लिफ्टच्या दरवाजात अडकलेल्या 4 वर्षाच्या चिमुरड्याचा लिफ्ट आणि दारामध्ये चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मोहम्मद हुजेफा शेख असं मृत मुलाचं नाव आहे. धारावी क्रॉस रोडवर पालवाडी इथं कोझी इमारतीत हा प्रकार घडलाय. या प्रकरणी शाहूनगर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. तपास सुरू आहे. मराठा आरक्षण स्थगिती, शैक्षणिक प्रवेश, नोकर भरती, समांतर आरक्षण या आणि अन्य मागण्यांबाबत पुढील आंदोलनाची निर्णायक दिशा ठरवण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाची आज बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज, मराठा समाजाच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी तसंच समाजासाठी मार्गदर्शन करणारे विचारवंत, वकील, याचिकाकर्ते उपस्थित राहणार आहेत. तसंच 2 तारखेपर्यंत विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी न लावल्यास बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर मोर्चा काढू असा इशाराही मराठा क्रांती मोर्चानं दिला आहे. पुण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिरम इन्स्टिट्यूटला भेट दिली. अहमदाबाद, हैदराबाद नंतर मोदींनी पुण्यामध्ये सिरमला भेट दिली. सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला संशोधक आणि शास्त्रज्ञ यांच्याशी त्यांनी संवाद साधला. सिरम इन्स्टिट्यूटमध्ये मोदी जवळपास 1 तास होते. यावेळी कोरोना लस तयार करण्याची प्रक्रिया मोदींनी समजून घेतली. मोदींना सिरममधल्या सुविधांची माहिती दिल्याचं सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पूनावाला यांनी सांगितलं. लसीच्या 3ऱ्या चाचणीवर लक्ष असल्याचं पूनावाला म्हणाले. लसीचं वितरण पहिल्यांदा भारतात होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच जुलै 2021 पर्यंत 30 ते 40 कोटी डोस उपलब्ध करणार असल्याचं पूनावाला म्हणाले. कोरोना लसीची माहिती घेण्यासाठी प्रथम पंतप्रधान मोदी गुजरातमधील अहमदाबाद येथल्या झायडस कॅडिला या फार्मा कंपनीमध्ये गेले. तिथे सुरू असलेल्या कोरोना लसीच्या संशोधनाचा आढावा त्यांनी घेतला. गुजरातच्या अहमदाबादनंतर मोदींनी हैदराबादच्या भारत बायोटेकला भेट दिली. तिथं सुरू असलेल्या कोरोना लसीचा विषयीच्या प्रक्रियेचा आढावा त्यांनी घेतला. कोरोना लसीच्या निर्मितीची माहितीही त्यांनी जाणून घेतली. कोरोनाच्या लस निर्मितीची माहिती घेण्यासाठी पुण्यामध्ये आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नाव न घेता टीका केली. बघा, दुनिया घूम लो, हमारे पुणे के आगे कुछ नहीं. जग फिरल्यावर शेवटी आमच्या पुण्यातच लस सापडणार. ही लस पुणेकरांनी शोधली आहे, नाहीतर कोणीतरी म्हणायचं मीच शोधली. अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी मोदींच्या दौऱ्यावर चिमटा काढला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेटीत राजशिष्टाचार म्हणून मुख्यमंत्री येऊ नयेत याचा फतवा काढला. याचं कारण कळत नसल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिकांनी केली आहे. तसंच मोदींनी कोविडच्या लसीची पाहणी करण्याऐवजी त्यांनी तिकडेच बसून नियोजन केलं असतं तर बरं झालं असतं असंही ते म्हणाले. आज सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी लसीबाबत काय बोलतात याकडे अख्ख्या देशाचं लक्ष लागलंय. देशात कोरोनाच्या 41,322 रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे सध्या भारतात कोरोनाचे 4,54,940 रुग्ण आहेत, तर कोरोनामुळे 485 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात दिवसभरात कोरोनाचे 5,965 नवे कोरोनाचे रुग्ण समोर आले आहेत, तर 3,937 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 92.4% गेलं आहे. पुण्यामध्ये दिवसभरात 528 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली, तर दिवसभरामध्ये 415 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर एका दिवसात 16 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये 9 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत. 400 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 248 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. नाशिकमध्ये सकल मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत मोठा निर्णय झाला. शरद पवारांच्या घरावर मोर्चा काढण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. मराठा क्रांती मोर्चानं सरकारला अल्टिमेटम दिलेलं आहे. 2 तारखेपर्यंत विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावा, अन्यथा शरद पवारांच्या बारामतीच्या घरावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा मोर्चेकऱ्यांनी दिलाय. तसंच आमदारांना चोळी बांगडीची भेट देणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
छगन भुजबळ महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त पुण्यामध्ये आले होते। यावेळी त्यांनी महात्मा फुलेंना भारतरत्न देण्याची मागणी केली। तसंच विरोध करणं हे विरोधकांचं काम आहे आणि तेच ते करता आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी विरोधक ज्या पत्रकार परिषदा घेणार आहेत त्याच्याविषयी केली। बार्टी सारथीप्रमाणे महाज्योतीला 150 कोटी द्यायचा आमचा प्रयत्न आहे। प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी मुलींसाठी वसतिगृह द्यावीत आणि सावित्रीबाई फुले घरकुल योजना सुरू करावी अशी आमची मागणी आहे असं छगन भुजबळ म्हणाले। मंत्रालयामध्ये अनेक झारीतले शुक्राचार्य आहेत आणि त्यांच्यामुळे आरक्षणाचा लाभ मिळतच नाही असा आरोप त्यांनी केला। आमचं सरकार येणार अशी हाकाटी उठवण्याचा प्रयत्न काही लोकांचा सुरू असून आमचं सरकार आल्यानं त्यांना अडचणी झाल्याचं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेचा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी साताऱ्यामध्ये चांगला समाचार घेतला। बेकायदेशीर बांधकाम पाडणं हे बेकायदेशीर कसं काय याचा अभ्यास मी करणारे अशा शब्दात संजय राऊतांनी हायकोर्टाच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली। कंगना राणावतच्या याचिकेवर कोर्टानं निर्णय दिला। आम्हाला शुद्ध राजकारण हवं आहे, सुडाचं राजकारण करणाऱ्यांना ते करू देत। महाराष्ट्राची जनता सगळं बघते आहे असं संजय राऊत काल म्हणाले। शिवसेना नेते संजय राऊत लीलावती हॉस्पिटलमध्ये रुटीन उपचाराकरता चेकअपसाठी गेलेले होते। गेल्या वर्षी 11 नोव्हेंबर 2019ला संजय राऊत यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती। त्यानंतर त्यांना टप्प्याटप्प्याने उपचारासाठी लीलावती हॉस्पिटलमध्ये यावं लागतं। याच उपचारांकरता म्हणजे रुटीन चेकअप करता संजय राऊत लीलावती हॉस्पिटलमध्ये आल्याची माहिती मिळते आहे। संजय राऊत आता त्यांच्या घरी निघालेले आहेत। महाविकास आघाडीला वर्ष पूर्ण झालंय। या पार्श्वभूमीवर भाजपनं सरकारवर हल्लाबोल केला। मुख्यमंत्र्यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीवरून फडणवीसांनी टीका केली। मुख्यमंत्र्यांची मुलाखती प्रतिक्रिया देण्याच्या लायकीचीच नव्हती असं फडणवीस म्हणाले। महाराष्ट्रात असे धमकावणारे मुख्यमंत्री कधी पाहिले नव्हते अशी टीकाही त्यांनी यावेळी केली। तर भाजपचं हिंदुत्व बदललंय म्हणणाऱ्यांनीच हिंदुत्व सोडलंय असा घणाघात त्यांनी केला। वर्षभरामध्ये ठाकरे सरकारनं काय केलं याची माहिती भाजपनं पुस्तक रूपामध्ये जनतेसमोर आणली आहे। देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकरांनी ठाकरे सरकार कसं अपयशी ठरलंय हे सांगण्यासाठी 2 पुस्तकं प्रकाशित केली आहेत। देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारची काळी पत्रिका प्रकाशित केली आहे। वर्षभरात ठाकरे सरकारच्या अपयशाचा पाढा या पुस्तकातून मांडण्यात आलाय। तर प्रवीण दरेकरांनी ही कसली वचनपूर्ती या ठाकरे सरकारच्या कारकिर्दीवरील पुस्तकाचं प्रकाशन केलं। महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झालं तर ते सगळ्यांना दिसेल असं वक्तव्य केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं। नेटवर्क 18ला प्रकाश जावडेकर यांनी खास मुलाखत दिली। त्या मुलाखतीमध्ये त्यांनी विविध विषयांवर त्यांची मतं परखडपणे मांडली। अन्वय नाईक प्रकरणामध्ये आमचा तपास सुरू आहे। कोर्टाची परवानगी घेऊन आम्ही तपास करतोय असं ते म्हणाले। लवकरच चार्जशीट दाखल करणार असल्याचं देशमुखांनी स्पष्ट केलं। कंगनाबाबत बीएमसीचा निर्णय आहे, त्याच्याशी राज्य सरकारचाही संबंध नाही, त्यामुळे मुख्यमंत्री आणि मी माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही असं ते म्हणाले। तुम्ही मुख्यमंत्री असताना अनेक जणांना कशा पद्धतीने धमक्या दिल्या आहेत, त्यांच्या काळातील अनेकांनी ऑडिओ क्लिप आणि व्हिडिओ क्लिप पाहिले आहेत, ते पुन्हा पुन्हा काढण्यास लावू नका असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिला। ते अहमदनगरमध्ये बोलत होते। महाविकास आघाडीचं सरकार 2 महिन्यांमध्ये पडेल असं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं होतं। राज्यमंत्री बच्चू कडूंनी काल त्याला चोख प्रत्युत्तर दिलं। दानवेंसारखे 10 दानव एकत्र आले तरी महाविकास आघाडीचं सरकार पडणार नाही असं बच्चू कडू काल म्हणाले। बच्चू कडूंनी दानवेंना जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न केला। नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 1 डिसेंबर रोजी मतदान होत आहे। यात भाजप आणि काँग्रेस या 2 प्रमुख पक्षांमध्ये चुरस दिसून आली। अपक्ष उमेदवार नितेश कराळे यांच्यामुळे रंगत निर्माण झाली। रविवारी प्रचार म्हणजेच आज प्रचार थांबणार आहे आणि शेवटच्या दिवशी बैठकांचा रतीब पडणार आहे। भाई हिराचंद रायसोनी या पतसंस्थेमध्ये घोटाळ्यातील आरोपींकडे गॅझेटेड अधिकाऱ्यांचे 100 पेक्षा जास्त बनावट शिक्के सापडले, त्यामुळे खळबळ उडालेली आहे। आरोपींना 9 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। भाई हिराचंद रायसोनी पतसंस्था घोटाळा प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून कनिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात असल्याचंही समोर आलं आहे। मंगळवेढ्याचे आमदार भारत भालके यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार पार पडले। यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार दीपक साळुंखे उपस्थित होते। दरम्यान नगर दौऱ्यावर असताना धनंजय मुंडेंनी भारत भालकेंच्या आठवणींना उजाळा दिला। माझे मार्गदर्शक, सगळ्यांचे लाडके म्हणून ओळखले जायचे ते भारत भालके आपल्यामध्ये नाहीत, त्यांचे आणि माझे आगळेवेगळे नाते होते असं सांगताना धनंजय मुंडेंनी आठवणींना उजाळा दिला।
परभणी जिल्ह्यातील गंगाखेडच्या गंगाखेड शुगर कारखाना लवकरात लवकर सुरू करण्यात यावा या मागणीकरता गंगाखेड आणि पालम इथं शेतकऱ्यांच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। यावर्षी राज्य सरकारने गंगाखेड शुगरला क्रशिंग परवानगी दिलेली नाही, त्यामुळे साखर कारखाना बंद आहे। यामुळे हजारो शेतकऱ्यांच्या 21 लाख मेट्रिक टन ऊस पडून राहणार असून शेतकऱ्यांना मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागणार आहे। नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी औरंगाबाद, अमरावती, पुणे, जुन्नर, नगर, बीड इथल्या टीम बोलवल्या गेल्या आहेत। त्यातही यश मिळालं नाही तर वन्यजीव विभागाची परवानगी घेऊन बिबट्याला शूटरच्या माध्यमातून ठार मारण्याची परवानगी घेणार असल्याचं पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलं। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव इथले रहिवासी आणि मराठा रेजिमेंट बटालियनचा जवान श्रीनगर इथं दहशतवाद्यांच्या हल्ल्यात 26 नोव्हेंबरला शहीद झाला। यश हा 21 वर्षांचा होता आणि काही महिन्यांपूर्वीच तो सेवेत रुजू झाला होता। त्याच्या पार्थिवावर शासकीय इतमामात सकाळी 11:53 अंत्यसंस्कार करण्यात आले। राज्य सरकारच्या वतीने 1 कोटीची मदत कृषी मंत्री दादा भुसे यांनी यावेळी जाहीर केली। किड्यांच्या थव्यामुळे सांगलीच्या आर्वेन पुलावर अपघात घडलाय। घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय। हा अपघात नेमका कधी झाला हे कळू शकलं नाही, मात्र एका दुचाकीस्वाराच्या मोबाईलमध्येच अपघात कैद झालाय। 2 दुचाकींची जोरदार यामध्ये धडक झालेली दिसून येते। धावत्या लोकलमध्ये तरुणीवर विनयभंग करत तिला ट्रेनमधून खाली फेकण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। मध्य रेल्वेच्या आटगाव ते कसारा या रेल्वे स्थानकात ही घटना घडली आहे। या प्रकरणी कल्याण पोलिसांनी 2 जणांना अटक केली आहे। अमोल जाधव आणि अमन हिले अशी या आरोपींची नावं आहेत। ऑनलाईन अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता एका वेगळ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। माझ्या अकाउंटमध्ये पैसे टाक, नाहीतर तुझे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करतो अशी धमकी देणारे फोन सध्या नाशिकच्या विद्यार्थ्यांना येत आहेत। नाशिकमध्ये अशाच एका त्रस्त पालकांनी अखेर पोलीस ठाण्यात धाव घेतली। या घटनेनंतर नाशिकमध्ये पालक आणि विद्यार्थी वर्गात घबराट पसरली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील महालगाव इथं 90 वर्षाच्या वृद्धेवर अतिप्रसंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी नराधम तरुणाला अटक करण्यात आली आहे। वृद्ध महिला एकटीच घरात असताना घरातील वीज घालवून अतिप्रसंग करण्यात आला। या प्रकरणी पोलिसांनी नरेंद्र नन्नावरे याला अटक केलेली आहे। या प्रकरणी आरोपी विरोधात संताप व्यक्त करण्यात येतोय। औरंगाबादमधील पैठण तालुक्यातील जुने कावसन इथं 4 जणांवर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। यामध्ये 3 जणांचा जागीच मृत्यू झालाय, 1 जण गंभीर जखमी आहे। जुने कावसन इथल्या निवारे कुटुंबातील 4ही जणांवर तीक्ष्ण हत्यारानं वार करण्यात आले। यात संभाजी निवारे यांची पत्नी अश्विनी संभाजी निवारे आणि मुलगी सायली संभाजी निवारे हिचा मृत्यू झालाय, तर 6 वर्षाचा मुलगा सोहम जखमी झालाय। यंदाच्या खरीप हंगामात परतीच्या पावसानं सोयाबीनचं अतोनात नुकसान केलंय। नुकसान भरपाईसाठी पीक विमा कंपनीच्या ऑनलाईन पोर्टलवर वेळेत तक्रार करणं आवश्यक होतं। जिल्ह्यातील जवळपास 5000 शेतकऱ्यांनी ही तक्रार 15 दिवसाच्या आत न केल्यामुळे आता या सगळ्या शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित राहावं लागणार आहे। नागपुरामध्ये सुधीर मुनगंटीवारांनी राज्य सरकारवर टीका केली आहे। आजच्या दिवशी फडणवीसांचं सरकार गेलं आणि फडणवीसांचं सरकार आलं अशा शब्दात त्यांनी महाविकास आघाडीला लक्ष्य केलं। वर्षभरात एकदाही मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी विदर्भात पाय टाकलेला नाही असंही ते म्हणाले। गांधीवाद्यांची सर्वोच्च संस्था असणाऱ्या सर्व सेवा संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक होते आहे। या निमित्तानं 2 दिवसाचं अधिवेशन कस्तुरबा रुग्णालयाच्या सभागृहात बोलवण्यात आलं। सर्वेसर्वा संघाच्या अध्यक्षपदाचा वाद गांधीवाद्यांतील मतभेदांमुळे उच्च न्यायालयामध्ये पोहोचला होता। त्यामुळे या निवडणुकीमध्ये केवळ 50 सदस्यांना सहभागी होता येणार असून त्यांनाही कोरोनाच्या संदर्भात दिलेल्या नियमांचं पालन करून सहभागी व्हावं लागणार आहे। भिवंडी शहरातील कल्याण रोडवरील शांतीनगर पोलीस ठाण्याच्या समोरच्या 50 वर्ष जुनं झाड कोसळलं आहे। रोडवर असलेल्या 3 वाहनांचं त्यामुळे नुकसान झालं, तर 2 जण जखमी झाले आहेत। अग्निशमन दलाकडून झाड हटवण्याचं काम सुरू आहे। या झाडामुळे वाहतूक कोंडीही झाली होती। पुणे सोलापूर महामार्गावरील कुरकुंभ हद्दीत भरधाव कंटेनरनं समोरील कारला जोरदार धडक दिल्यानं भीषण अपघात झाला। या अपघातात कारमधील 1 प्रवासी जागीच ठार झाले, तर अन्य 4 जण जखमी झालेत। अपघातानंतर कंटेनर चालक वाहन तिथं सोडून पळून गेला। या प्रकरणी अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अज्ञात कंटेनर चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। उपविभागीय अधिकारी म्हणजेच प्रांताधिकारी जगतसिंग गिरासे याची शासकीय गाडी उल्हासनगर मनसेचा पदाधिकारी योगीराज देशमुख यानं फोडली। मात्र वाहन तोडफोड प्रकरणाला आता वेगळं वळण मिळालं आहे। या प्रकरणात मनसेच्या पदाधिकारी देशमुख याला अटक होताच त्याचा भाचा दीपक सूर्यवंशी यानं सोशल मीडिया फेसबुकवर फक्त गाडी फोडायची नाही तर गाडीसकट त्या अधिकाऱ्याला जाळू अशी पोस्ट करत शिवीगाळ केली आहे। यामुळे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी प्रांताधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय। दीपकला अटक झाली आहे।
बदलापूर स्टेशन परिसरामध्ये असलेल्या बँक ऑफ बडोदाच्या एटीएमला रात्री उशिरा आग लागली। आगीमध्ये एटीएम जळून खाक झाले। अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलेलं आहे। एटीएममध्ये आग कशी लागली याची मात्र अजून चौकशी सुरू आहे, ते कारण स्पष्ट झालेलं नाही। दरम्यान एटीएममधील एसीमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय। कल्याणजवळच्या मलंगगडच्या पायथ्याशी असलेल्या खरड गावच्या डोंगराला भीषण वणवा पेटला। वनविभागाचे 8 ते 10 कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी झाले। वणव्याची तीव्रता अधिक असल्याने आग भडकत जाण्याची शक्यता होती, त्यामुळे हातपंप आणि झाडांच्या फांद्यांच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न वनविभागाने केले। धनगर विवेक जागृती अभियानाच्या वतीने सांगलीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। उद्धव ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त हे आंदोलन करण्यात आलं। धनगर आरक्षण प्रश्न सोडवण्यासाठी अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडी शासनाचा निषेध करण्यात आला। रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे बंदरातील पारंपरिक मच्छीमार वादळ वारा आणि परप्रांतीय फास्टर बोटीमुळे हैराण झालेले आहेत। सरकारकडून हक्काचा डिझेल परतावा न मिळाल्याने मच्छीमार बांधव हवालदिल झाले। सांगली जिल्ह्यात सकाळी हलक्या सरी आणि ढगाळ वातावरण कायम असल्याने हवेत प्रचंड गारवा पसरला। पावसाच्या हलक्या सरींमुळे आणि ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं मात्र धाबं दणाणलं। ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष बागावर भुरी डाउनी या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे। या भीतीमुळे शेतकऱ्यांनी तात्काळ बागेवर फवारण्या देखील सुरू केलेल्या आहेत। नाशिकच्या अंबड इथल्या कंपनीत अंगावर काचा पडून कामगाराचा मृत्यू झाला। स्लाइड वेल कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगाराचा अंगावर काचा पडल्याने मृत्यू झाला। गेल्या महिन्यात अशाच पद्धतीने एका कामगाराचा बळी गेला होता। अंगावर लोखंडी हुक पडल्याने त्या कामगाराचा मृत्यू झाला होता आणि आता काचा पडून एकाचा दुर्दैवी अंत झालाय। सांगलीत तुरळक पावसाबरोबरच सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण होऊन गारठा पडला आहे, त्यामुळे सांगली शहराला हुडहुडी भरली आहे। तर या कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवन विस्कळीत होण्याचं प्रमाण वाढलं आहे। तापमान 20 डिग्री सेल्सिअस अंशावर गेलं आहे। लॉकडाऊनमध्ये सातारच्या जान्हवी इंगळे यांनी ABYM योगा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सलग 5 तास सिद्धासन करत नवा विश्वविक्रम केला आहे। योगामध्ये हे साताऱ्यातील पहिलं वर्ल्ड रेकॉर्ड असल्याने जगात साताऱ्याच्या नावाचा डंका वाजत आहे। कृषी विधेयकावरून शेतकरी आक्रमक झाले आहेत, याची दखल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतली आहे। त्यांनी शेतकऱ्यांना चर्चेची ऑफर दिली आहे। निश्चित ठिकाणी थांबा, मग चर्चा करू असं त्यांनी म्हटलं आहे। दिल्ली चलो आंदोलनातील अनेक शेतकऱ्यांवर हरियाणामध्ये खुनाचा प्रयत्न आणि दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। भारतीय किसान युनियनचे राज्य प्रमुख गुरनाम सिंग चारुनी यांच्यासह अनेकांचा त्यात समावेश आहे। त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणणं, खुनाचा प्रयत्न करणं, दंगल असे आरोप ठेवण्यात आलेले आहेत। अंबाला छावणी भागात हजारो शेतकरी एकत्र जमलेले असताना हेड कॉन्स्टेबल प्रदीप कुमार यांच्या तक्रारीवरून दिल्लीकडे आगेकूच करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले। केंद्र सरकारच्या कृषी विधेयक कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला काही राजकीय पक्ष आणि संघटनांची फूस असल्याचा आरोप हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर खट्टर यांनी केला। तसंच खट्टर यांनी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यावरही टीका केली। शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या प्रश्नावर आपण पंजाबच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तरीही अमरिंदर सिंग यांनी प्रतिसाद दिला नाही असंही खट्टर म्हणाले। कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी दिल्ली सरकारने आणखी महत्त्वाचा निर्णय घेतलाय। दिल्ली सरकारमधील 50% कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहणार आहेत आणि उर्वरित कर्मचारी वर्क फ्रॉम होम करणार आहेत। या प्रस्तावाला उपराज्यपाल अनिल बैजल यांनी परवानगी दिली आहे। कर्नाटकचे मुख्यमंत्री BS येदियुरप्पा यांचे राजकीय सचिव आणि नातेवाईक NR संतोष यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। त्यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, त्यामुळे त्यांचा जीव वाचला आहे। संतोष यांची प्रकृती सध्या स्थिर आहे। संतोष यांनी झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे। संतोष यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं तर तणावात होते का याबद्दल आपल्याला माहिती नाही असं मुख्यमंत्री येदियुरप्पा म्हणाले। श्रीनगर लेह महामार्गावरील झोजिला इथं बर्फ हिमस्खलन झाल्यानं एक प्रवासी वाहन अडकलं होतं। पोलीस आणि स्थानिकांनी बराच प्रयत्न करून चालक आणि प्रवाशांची सुटका केली। प्रचंड हिमस्खलनातून वाहन बाहेर काढण्यासाठी पोलिसांना आणि स्थानिकांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले। बच्चन पांडे या चित्रपटामध्ये अरशद वारसी आणि अक्षय कुमार पहिल्यांदा सोबत काम करताना दिसणार आहेत। त्यांचा फर्स्ट लुक नुकताच लॉन्च करण्यात आला। याचा फर्स्ट लुक आल्यानं हा चित्रपट सगळ्यांच्या चर्चेत आहे। ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष या चित्रपटामध्ये अभिनेता प्रभास मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या भूमिकेत दिसणार आहे, तर सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत दिसेल। सीतेच्या भूमिकेमध्ये कृती सेनॉन दिसणार आहे।
या सगळ्या घडामोडींसह स्पीड न्यूजमध्ये आता इथंच थांबतोय। ताज्या बातम्यांसाठी काही क्षणात पुन्हा भेटणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।